अगदी गाडीवर भेटतात तशी झाली की नाही भजी, टम्मा अशी फुगलेली आणि तेल पण लागत नाही हाताला. सुंदर अशी भजी अशा प्रकारे एकदा करून बघा. खूप छान होतात ही भजी घरच्या घरी आणि अगदी झटपट तयार होती. मंडळी, आज आपण कांदा भजी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ही कांदा भजी बनवणार आहे. मी असे 2-3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, सोलून चिरून घेतलेले आहेत. इथे खूप अशी सारी कोथिंबीर धुवून स्वच्छ करून चिरून घेतलेली आहे. इथे मिक्सरच्या जारमध्ये एक 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला कमी जास्त तिखट कमी तिखट असं लागत असेल तर तुम्ही कमीही घालू शकता. त्याच्यामध्ये थोडेसे जिरे घालून घेतलेले आहे. एक गड्डी लसूण सोलून घेतलेला आहे आणि त्याचं आपण वाटण करून घेणार आहोत. चला तर आपण याचं वाटण करून घेऊया. असं मी पसरट भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे 150 ग्राम पीठ घेतलेलं आहे, याचं डाळीचं पीठ. तुम्ही विकतचं पण घेऊ शकता. मी डाळ आणून दळून घेतलेलं पीठ आहे. याच्यामध्ये खायचा सोडा घातलेला आहे थोडासा, 1 चिमूटभर, आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि एवढी अशी हळद घातलेली आहे थोडीशी. आणि आता हा हातावर क्रश करून घेतलेला ओवा घालून घ्यायचा आहे. आता आपण याला थोडं थोडं पाणी घालून याला मिक्स करून घेणार आहोत. त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून आपण याला मिक्स करून घेणार आहोत. थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं याला. थोडं थोडं पाणी घालून आपण याला असं मिक्स करून घेतलेलं आहे. बघू शकता याची कन्सिस्टन्सी पण छान आलेली आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपण घालून घेऊया वाटून घेतलेला ठेचा, बारीक चिरून घेतलेले कांदे, त्याच्यात घालून घेऊया कोथिंबीर. खूप सारी कोथिंबीर घातलेली मी, त्यामुळे याची टेस्ट खूप छान लागते या भाज्याची. कांदा आणि कोथिंबीर बरोबरीनं घातलेली आहे मी. आणि याच्यामध्ये थोडंसं आता हे मिक्सरच्या जारमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे, ते आपण याच्यात घालून घेऊ आणि याला एकदा पुन्हा मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे आपलं हे पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे. असं याच्यामध्ये मी 4-5च मिरच्या घातलेल्या आहे. मिरच्या खूप तिखट होत्या, तुम्ही कमी जास्त घालू शकता. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही 1-2 मिरची वाढवू शकता, किंवा कमी तिखट लागत असेल तर तुम्ही 2-3च मिरच्या घालू शकता. किंवा लहान मुलांच्यासाठी करणार असाल तर मिरच्या तुम्ही स्किप पण करू शकता, नाही घातल्या तरी चालतात. खूप सुंदर अशी भजी होतात ही. चव पण अगदी अप्रतिम होती याची. अशा प्रकारे याची अशी पेस्ट बनवून घ्यायची. आणि आता आपण तळायला जाऊया. आता गॅस ऑन करून घेतलेला आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आता आपण हे तेल घालून घेणार आहोत. आता याला आपण गरम करून घेऊया तेलाला. आपलं तेल गरम होतं आहे तोपर्यंत आता आपण खाण्यासाठी मिरच्या तळायला घेणार आहोत. तर अशा मी ह्या मिरच्या घेतलेल्या आहे, बारीक बारीक मिरच्या होत्या माझ्याकडे, अशा घेतलेल्या. अशा त्याला मधून तुकडे करून घ्यायचे. अशी अख्खी जर मिरची टाकली ना तर ती अंगावर उडते, म्हणून याला मधून असं तोडून घ्यायचं आहे. असं तोडून घ्यायचं आहे आपल्या मिरचीला. तुम्हाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे मधून मी मिरच्या आधी धुवून स्वच्छ करून घेतल्या होत्या पुसून, आणि नंतर मग अशा मी तोडून घेते. माझ्याकडे आज ह्या बारीक मिरच्या होत्या, मी ह्याच मिरच्या घेतलेल्या आहेत. थोड्या तिखट आहेत पण बारीक बारीक घेतलेल्या आहे, बघून बघून मी घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या. तर आपलं तेल गरम झालं का बघणार आहोत आपण. त्याच्यामध्ये असं थोडंसं टाकून घेऊया. आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण ह्या झारामध्ये मिरच्या घेतलेल्या घालून घेतलेल्या आहेत आणि अशा त्याच्यावर ठेवून तळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण त्याला तळून घेणार आहोत. मिरच्या छान अशा तळल्या जातात. त्याच्यात तेल आपलं जास्त कडक झालेलं आहे, थोडासा गॅस कमी करून घेतलेला आहे.
आणि त्याच्यामध्ये आता मी ही भजी सोडून घेणार आहे. अशा प्रकारे जेवढी या तेलामध्ये मावतील एवढीच भजी सोडायची, याच्यामध्ये जास्त नाही सोडायची. एकमेकाला ते चिकटण्याची शक्यता असते, म्हणून जेवढी बसतील तेवढेच सोडून घ्यायची. अशा प्रकारे एवढी आपण अशी सोडून घेतलेली आहेत भजी. आता 1 मिनिटासाठी याला आपण सोडून घेतलेली होती. आता पण याला पलटी करूया. अशा प्रकारे मी एक हा छोटा झारा घेतलेला आहे हलवण्यासाठी, आणि भजी काढण्यासाठी हा झारा घेतलेला आहे. याच्यामध्ये तेल निथळतं चांगलं, आणि याने हलवून घ्यायची अशी. थोडासा गॅस फुल करायचा. भजी सोडताना कमी करायचा गॅस, कारण एका बाजूनं जळण्याची शक्यता असते, म्हणून कमी करून घ्यायचा आणि नंतर थोडासा वाढवून घेतला तरी चालतो. अशा प्रकारे हे गोल्डन फ्रायवर ही भजी आपण तळून घ्यायची आहेत. आता ही भजी आपली तळून झालेली बघू शकता. टम्म अशी फुगलेली आहेत आणि किती सुंदर असा कलर पण आलेला आहे त्याला. आता काढून घेऊया. अशा प्रकारे जर भजी केली ना तर कमी तेल पेती ही भजी, याच्यात तेल राहत नाही. आता दुसरा घाना तळून घेऊया. असं छोटी छोटी सोडायची, ती फुगून मोठी होतात. असे सोडल्याशी टम्म अशी फुगतात ही भजी, आणि खायला पण एकदम टेस्टी लागतात. थोडीशी कोथिंबीर जास्त घालायची कांद्याबरोबर, खूप छान लागतात ही भजी. आणि तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त तिखट पण घालू शकता. अगदी गाडीवर भेटते तशी ही भजी आपली तयार झालेली आहे. कलर ही खूप सुंदर आलेला आहे याचा पण. असं करून आपण आता ही सगळी भजी तळून घेणार आहोत.